नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण विचित्र अपूर्णांकाची काही उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण नंबर 1 आहे 4 भागिले 5 वजा 1 भागिले 3 वजा 4/5. मित्रांनो, हे उदाहरण मी पुन्हा वाचून दाखवतो. 4 भागिले 5 वजा 1 भागिले 3 वजा 4/5. मित्रांनो, हे आहे विचित्र अपूर्णांकाचं उदाहरण. आपल्याला हे उदाहरण खालून वर सोडवत जायचं. सुरुवातीला मित्रांनो, हा वर्तुळाकार जो भाग आहे, म्हणजे वर्तुळामध्ये आपल्याला हे जे गणित दिसते ते अगोदर सोडवायचं. हे काय आहे वर्तुळामध्ये असणारा भाग? तर मित्रांनो, हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला सोडवायचा आहे. 3 ही मित्रांनो पूर्ण संख्या आहे आणि वजा 4/5 हा आहे अपूर्णांक. बघ, आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा सोडवणार? तर 5 आणि 3 यांचा होणार गुणाकार. 5 त्रिक 15, 15 वजा 15 मधून 4 आपण वजा करणार, खाली राहिले 11, 11/5. तर मित्रांनो बघा, 4 भागिले, आता हा वर्तुळ सोडून राहिलेला भाग आहे असाच अगोदर आपण लिहून घेणार. 5 वजा 1 भागिले, ते या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उत्तर काय येते? 5 त्रिक 15, 15 मधून 4 गेले, खाली राहिले 11, 11/5. आता मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये काय होणार? वाक्यप्रयोग समजून घ्या, शब्द नीट लक्षात घ्या. हा 5 पलटी मारतो आणि जातो 1 कडे. 5 पलटी मारून 1 कडे जातो. 1 आणि 5 यांचा होतो गुणाकार. बघा, पुढच्या स्टेपमध्ये 4 भागिले 5 वजा, आता 1 आणि 5 यांचा गुणाकार म्हणजे 1 5 5, 5/11. पुन्हा मित्रांनो, खाली या ठिकाणी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हा आपल्याला सोडवायचा. 11 आणि 5 यांचा होणार गुणाकार. 11 5 55 वजा 55 मधून 5 गेले, खाली राहिले 50, 50/11. बघा मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये 4 भागिले 11 5 55, 55 वजा 5, खाली राहिले 50, 50/11. आता या स्टेपमध्ये 11 पलटी मारतो आणि 4 कडे जातो. मित्रांनो, 11 पलटी मारून 4 कडे जातो म्हणजे 4 आणि 11 यांचा होतो गुणाकार. तर मित्रांनो, त्या स्टेप नंतर बघा, पुढच्या स्टेपमध्ये काय होणार? 4 आणि 11, म्हणजे या ठिकाणी लिहून दाखवतो. 4 गुणिले 11 यांचा होणार गुणाकार आणि छेदस्थानी 50. बघा, 11 चौक 44, 44/50. आता मित्रांनो, 44/50 म्हणजे संख्या अशी आहे की याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. बघा, बे दुणे 4, बे दुणे 4, बे दुणे 4, बाकी उरली एक, बे पंचे 10, म्हणजे 22/25. मित्रांनो, 22/25 हे आलं आपलं पहिल्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. उदाहरण नंबर 2. आता मित्रांनो, आपण हे उदाहरण बघतोय किंवा या व्हिडिओमध्ये आपण जे उदाहरण बघणार आहोत ते सगळे उदाहरण या अगोदर परीक्षेला येऊन गेलेले आहेत. मग ती पोलीस भरती असू द्या किंवा PSI ची परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये हे उदाहरणे येऊन गेलेली आहेत. बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटले? उदाहरण नीट समजून घ्या अगोदर. 1 भागिले 3 अधिक 1 भागिले 3 वजा 1 भागिले 3 अधिक 1/3. मित्रांनो, हा विचित्र अपूर्णांक आहे. आपल्याला उदाहरण खालून वर सोडवत जायचं आहे. या टॉपिकचा बेसिक पार्ट आपण अगोदर बघितलेला आहे. उदाहरण अतिशय मित्रांनो सोपं आहे. बघा, अगोदर वर्तुळामध्ये असणारा जो भाग आहे तो आपल्याला अगोदर सोडवायचा आहे. मग वर जो आहे राहिलेला सगळा भाग आहे असाच अगोदर लिहून घ्यायचा. बघा, 1 भागिले 3 अधिक 1 भागिले 3 वजा 1 भागिले, आता मित्रांनो हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा आपल्याला सोडवायचा आहे. 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10, 10/3. बघा, 3 त्रिक 9, 9 मध्ये 1 मिळवला, झाले 10, 10/3. मित्रांनो, यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होणार? तर हा 3 शब्दप्रयोग समजून घ्या. हा 3 पलटी मारणार आणि जाणार 1 कडे, म्हणजे 1 आणि 3 यांचा होणार गुणाकार. पुढची स्टेप बघा, 1 भागिले 3 अधिक
1/3 वजा, आता मित्रांनो 1 आणि 3 यांचा होणार गुणाकार म्हणजे 3 1 3, 3/10. त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला खालून वर जायचंय. मग हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे वर्तुळामध्ये असणारा भाग तो आपल्याला सोडवायचा. 10 गुणिले 3 10 त्रिक 30, 30 वजा 3, 30 मधून मित्रांनो 3 गेले, खाली राहिले 27, 27/10. पुढची स्टेप बघा मित्रांनो, 1/3 अधिक 1/10 त्रिक 30, 30 मधून 3 गेले 27, 27/10. आणि मित्रांनो आता या स्टेपमध्ये पुन्हा हा 10 पलटी मारणार आणि जाणार 1 कडे, म्हणजे 1 आणि 10 यांचा होणार गुणाकार. तर मित्रांनो नंतर पुढे काय होते बघा, 1/3 अधिक, आता 1 आणि 10 यांचा होणार गुणाकार म्हणजे 10 1 10, 10/27. आता मित्रांनो या स्टेपमध्ये आपल्याला पुन्हा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडवायचा आहे. मग आता 27 त्रिक मित्रांनो 27 ना आपल्याला 3 ला गुणायचंय. 27 चा पाढा येत नसेल तर आपण 3 ने 27 ला गुणू शकतो. 27 त्रिक 81, 81 मध्ये 10 मिळवले झाले 91, 91/27. मित्रांनो बघा 27 त्रिक 81, 81 अधिक 10 91, 91/27. पुन्हा आता 27 पलटी मारणार, 1 कडे जाणार, 1 कडे जाणार, 1 आणि 27 यांचा होणार गुणाकार म्हणजे 27 1 27 आणि छेद 91, 27 1 27, 27/91. मित्रांनो हे उदाहरण नंबर 2 आपलं या ठिकाणी सोडून झालेलं आहे. आपलं उत्तर आलंय 27/91. उदाहरण नंबर 3, 2/3 अधिक 1/2 अधिक 1/1/1/3. मित्रांनो हे विचित्र अपूर्णांकाचं उदाहरण आहे. उदाहरण आपल्याला खालून वर सोडवत जायचं आहे. सुरुवातीला बघा हा वर्तुळ आकार जो भाग आहे, वर्तुळामध्ये जे गणित आहे ते गणित आपल्याला सोडवायचं आहे. हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मित्रांनो या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करतो. एक एक स्टेप आपल्याला सोडवायची आहे. खालून गणित आपल्याला वर सोडवत जायचं आहे. या टॉपिकचा बेसिक पार्ट आपण मित्रांनो अगोदर बघितलेला आहे. बघा 2/, मित्रांनो वर्तुळामध्ये असणारा भाग सोडून सगळा वरचा जो भाग आहे तो आहे असाच लिहून घ्यायचा आहे. 3 अधिक 1/2 अधिक 1/, तर मित्रांनो 3 1 3, 3 आणि 1 चा होणार गुणाकार. त्यामध्ये आपण हा अंशस्थानचा 1 मिळवणार. 3 1 3, 3 मध्ये 1 मिळवला झाले 4, 4/3. मित्रांनो या स्टेपमध्ये हा 3 पलटी मारतो, 1 कडे जातो, 1 आणि 3 यांचा होतो गुणाकार. बघा 2/3 अधिक 1/2 अधिक, आता मित्रांनो 2 अधिक नंतर 1 आणि 3 यांचा होणार गुणाकार म्हणजे 3 1 3, 3/4. आता मित्रांनो पुन्हा या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा करायचा आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे मित्रांनो पुढे बघा, आता मी काय करतोय, बरोबर 2 अगोदरचा भाग आहे असाच लिहून घ्यायचा आहे. 3 अधिक 1/, तर मित्रांनो 4 आणि 2 चा होणार गुणाकार. 4 2 8, 8 मध्ये 3 मिळवले झाले 11, 11/4. 4 2 8, 8 मध्ये 3 मिळवले 11, 11/4. आता मित्रांनो या ठिकाणी 4 पलटी मारणार, जाणार 1 कडे, 1 आणि 4 यांचा होणार गुणाकार. बघा 2/3 अधिक, आता 1 आणि 4 यांचा गुणाकार म्हणजे 4 1 4 आणि 4/11. बघा 1 आणि 4 यांचा गुणाकार 4 1 4, 4/11. आता मित्रांनो आपल्याला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा सोडवायचा आहे. 11 गुणिले 3, 11 त्रिक 33, 33 मध्ये 4 मिळवले
झाले 37. 37 छेद 11. बघा 2 भागिले 11 त्रिक 33. 33 मध्ये 4 मिळवले झाले 37. 37 छेद 11. पुन्हा मित्रांनो या स्टेपमध्ये आपल्याला हा 11 पलटी मारणार आणि जाणार 2 कडे. मग 2 आणि 11चा होणार गुणाकार. बघा 11 दुणे 22. 22 छेद 37. काय झालं मित्रांनो 11 ने पलटी मारली 2 कडे गेला 2 आणि 11 यांचा झाला गुणाकार. 11 दुणे 22. 22 छेद 37. मित्रांनो 22 छेद 37 हे आहे आपलं तिसऱ्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. उदाहरण नंबर 4. 10 वजा 19 भागिले 1 अधिक 5 भागिले 1 अधिक 5 छेद 15. तर मित्रांनो आपल्याला शेवटून वर हे उदाहरण सोडवत जायचं आहे. आता 5 छेद 15 मित्रांनो अंश आणि छेद काटाकाटी होते, याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो 5 1 5 आणि 5 त्रिक 15. म्हणजे पुढे गुणाकार भागाकार जो आपल्याला करायचा आहे तो जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. आता सुरुवातीला आपल्याला हा जो मित्रांनो वर्तुळाकार जो भाग दिसतोय वर्तुळामध्ये असणारा भाग आपल्याला सोडवायचा आहे. हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक मित्रांनो 3 1 3. 3 मध्ये 1 मिळवला झाले 4. 4 छेद 3. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उत्तर काय असेल तर 4 छेद 3. 3 1 3. 3 मध्ये 1 मिळवला 4. 4 छेद 3. मित्रांनो अगोदरचा जो भाग आहे तो आहे असाच लिहून घेणार 10 वजा 19 भागिले 1 अधिक 5 भागिले 3 1 3. 3 मध्ये 1 मिळवला 4. 4 छेद 3. तर मित्रांनो या स्टेपमध्ये काय होणार हा 3 पलटी मारून जाणार 5 कडे. 5 आणि 3 यांचा होणार गुणाकार. बाकीचा जो भाग आहे तो आहे असाच लिहून घ्यायचा आहे 10 वजा 19 भागिले 1 अधिक 5 त्रिक 15. मित्रांनो 5 आणि 3चा होणार गुणाकार. 5 त्रिक 15. 15 छेद 4. त्यानंतर मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडवायचा आहे. 4 1 4 आणि 4 मध्ये 15 मिळवले झाले 19. 19 छेद 4. तर मित्रांनो अगोदरचा जो भाग आहे 10 वजा 19 भागिले 4 1 4. 4 मध्ये 15 मिळवले झाले 19. 19 छेद 4. आता या स्टेपमध्ये पुन्हा काय होणार तर 4 पलटी मारून जाणार 19 कडे. 19 आणि 4 यांचा होणार गुणाकार. बघा 10 वजा 19 1 19. 19 दुने 38. 19 त्रिक 57. 19 चोक 76. 19 चोक 76. 76 छेद 19. बघा मित्रांनो 19 आणि 4चा गुणाकार 19 चोक 76. 76 छेद 19. आता मित्रांनो काय राहिले तर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे 19 ने आपण काय करणार 10 ला गुणणार. 19 आणि 10 यांचा होणार गुणाकार वजा वजा काय करायचे आपल्याला 76 करायचे. तर मित्रांनो बघा 19 10 किती होणार मित्रांनो 19 10 190 आणि 190 मधून आपल्याला 76 वजा करायचे आहे. बघा 190 19 10 190 आणि 190 मधून आपल्याला 76 वजा करायचे. वजा 76. बघा इथं झाले 10. 10तून 6 गेले खाली राहिले 4. 8तून 7 गेले खाली राहिला 1. 1 उत्तर आलं 114. 114 19 10 190. 190 मधून 76 गेले खाली राहिले 114 आणि 114 छेद 19. 114 छेद 19. मित्रांनो 19 1 19 आणि 19 सख 114 म्हणजे आपलं उत्तर आलं 6. 19 सख 19 1 19 19 सख 114 आपलं उत्तर आलं मित्रांनो 6. प्रश्न नंबर 4 विचित्र अपूर्णांकाचं उत्तर आलेलं आहे 6. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण हे 4 विचित्र अपूर्णांकाचे उदाहरण बघितले. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.